अर्थात महत्त्वाची बातमी पावसासंदर्भातली। मुंबई, ठाणे, पालघरला आज आणि उद्या पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। अलर्ट गंभीरतेने घ्या, अनावश्यक प्रवास टाळा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। सखल भागांमध्ये आणि घाट रस्त्यावर प्रवास करताना अधिक काळजी घेणं आवश्यक असल्याचंही आवाहन त्यांनी केलंय। मुंबई, ठाणे आणि पालघरला शनिवारी आणि रविवारी रेड अलर्ट देण्यात आलाय। प्रशासनानं नागरिकांना अनावश्यक प्रवास करण्याचं टाळा असा सल्ला दिला। आवश्यक कामानिमित्त प्रवास करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही देण्यात आलाय। रविवारी संध्याकाळपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असून अलर्ट गंभीरतेने घ्या असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। कालपासून आपण वेगवेगळे अलर्ट दिलेले आहेत। विशेषतः या भागामध्ये 6 तारखेपर्यंत सातत्याने अतिशय मुसळधार पाऊस असेल, वादळं देखील येतील। आपण सातत्याने दर 3 तासांनी SMS देखील पाठवतो आहोत। वेगवेगळ्या प्रकारचे अलर्ट्स देखील आपण देतो आहोत। आज अनेक ठिकाणी शाळांना आपण सुट्टी दिली आहे। लोकांना आपण विनंती केलेली आहे की प्रवास टाळता आला तर तो टाळला पाहिजे। यावेळी आपण नीट अलर्ट सगळ्यांना देतो आहोत। लोकांनी ते अलर्ट्स फॉलो करावीत। काही अपघात त्या ठिकाणी होऊ नयेत या दृष्टीने त्याचा देखील अलर्ट आपण दिलेला आहे। NDRF, SDRF आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवून आहे। ज्या ज्या ठिकाणी अडचणी तयार होत आहेत त्या ठिकाणी अडचणी दूर करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। फक्त माझी विनंती आहे यावेळी आपण नीट अलर्ट सगळ्यांना देतो आहोत। लोकांनी ते अलर्ट्स फॉलो करावीत। मुंबई, MMR, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्याच्या घाट परिसरातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। या कालावधीत स्थानिक प्रवासात अडथळे आणि काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नागरिकांनी या काळात सतर्क राहावं। विशेषतः सखल भागांमध्ये आणि घाट रस्त्यांवर प्रवास करताना अधिक काळजी घेणं आवश्यक आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयानं दिली आहे। मुसळधार पावसामुळे मुंबईतला अंधेरी सबवे बंद करावा लागला। अंधेरी सबवेमधून एखाद्या नदीप्रमाणे पाणी वाहतंय। खबरदारी म्हणून प्रशासनानं अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद केला। अंधेरी सबवेच्या आजूबाजूची दुकानंही बंद करण्यात आली। मुसळधार पावसानं अंधेरीतला वीरा देसाई मार्ग पाण्याखाली गेला। पाण्याची पातळी जास्त प्रमाणात वाढल्यानं दुभाजकही दिसेनासा झाला। या मार्गावर पोलीस, BMC कर्मचारी तैनात करण्यात आले। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनीही या परिसराची पाहणी केली। मुसळधार पावसामुळे भांडूपच्या सोनापूर परिसरात रस्ता खचलाय। रस्ता खचतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहे। जवळच खोदकाम सुरू असल्यानं रस्ता खचल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। मुंबईमधल्या चांदिवली परिसरात मुसळधार पावसामुळे रस्ता पाण्यात गेला। रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं। मनसेच्या महेंद्र भानुशाली यांनी पाण्यात उतरत आंदोलन केलं। मुसळधार पावसामुळे मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। मिठी नदीत दुथडी भरून वाहतीये। मिठी नदीची पातळी वाढली त्यामुळे कुर्ला परिसरातल्या झोपडपट्टी वासियांना सावधानतेचा इशारा देण्यात आलाय। भिवंडीतल्या शिवाजीनगर भाजी मार्केटमध्ये पाणी शिरलं। एखादी नदी वाहावी इतक्या वेगात पाणी बाजारपेठेमधून वाहिलं। बाजारपेठेतल्या रस्त्यावर कमरे इतकं पाणी साचल्यामुळे स्थानिकांचे हाल झाले। मार्केटमधल्या दुकानांमध्येही पाणी शिरलं। ठाण्यातल्या वंदना बस डेपो बाहेर पाणी साचल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला। साचलेल्या पाण्यातूनच वाहन चालकांना वाट काढावी लागली। वंदना परिसरात साचलेल्या पाण्यामुळे महापालिकेविरोधात स्थानिकांनी आंदोलनही केलं। डोंबिवली स्टेशन बाहेर मुसळधार पावसामुळे पाणी साचलं।
स्टेशनकडे जाणारा रस्ता जलमय झाल्यामुळे स्थानिकांना पाण्यातूनच वाट काढावी लागली. स्टेशन परिसरातल्या काही दुकानांमध्येही पाणी शिरलं. डोंबिवली MIDCतून केमिकलयुक्त पाणी रस्त्यावर आलं. टाटा पॉवर ते खंबालपाडा मार्गावर चेंबर ओव्हरफ्लो झाल्यामुळे केमिकलयुक्त पाणी रस्त्यावर आलं. नवी मुंबईतील पावणे MIDC रस्त्यावर पावसाचं पाणी साचलं. या रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलेलं पाहायला मिळालं. साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक कोंडीही पाहायला मिळाली. या पाण्यात एक दुचाकी स्वारही कोसळला. अनेक वाहनं साचलेल्या पाण्यात बंद पडली. नवी मुंबईतल्या APMC मार्केट परिसरात पाणी साचलं. भाजीपाला मार्केट जवळच मुख्य गेट पाण्यात गेलं. तुर्भे MIDC परिसरात पाणी साचल्यानं वाहतूक मंदावली. तुर्भे MIDC परिसरातल्या रस्त्यांवर गुडघाभर पाणी पाहायला मिळालं. सानपाडा रेल्वे स्टेशनच्या भुयारी मार्गात गुडघाभर पाणी साचलं. या भुयारी मार्गात एक कॅश व्हॅनही अडकली. वसईत मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं. साचलेल्या पाण्यातून वाहन चालकांना वाट काढावी लागली. वसईतल्या सागरशेत परिसरातला पेट्रोल पंप पाण्यात गेला. गुडघाभर पाण्यातून स्थानिकांना वाट काढावी लागली. वसईतल्या एव्हरशाईन सिटी परिसरात पाणी साचलं. अनेक झाडंही या पाण्यात वाहून आली. साचलेल्या पाण्यामुळे परिसरातली वाहतूक बंद करण्यात आली. पालघरच्या भोयदापाडा परिसरातले रस्ते जलमय झाले. वसई भोयदापाडा रस्ता पाण्याखाली गेला. वसईतल्या गोलानी नाका परिसरात मुसळधार पाऊस झाला. गोलानी परिसरातल्या नाल्यातून एक गाय वाहून गेली. विवा कॉलेज परिसरात रस्त्यावर पाणी आल्यानं नागरिकांची तारांबळ. सतत बरसणाऱ्या पावसामुळे पाण्याचा निचरा होईना. विरार पालिका मुख्यालय परिसरातही पाणी साचलं. पालिका मुख्यालयाच्या इमारतीबाहेर असलेल्या नाल्याचं पाणी रस्त्यावर. नाला तुडुंब भरला. कचरा तरंगत असल्यानं नाले सफाईचा दावा फोल. विरार बस डेपो परिसर ही जलमय. गुडघाभर पाण्यातून वाट काढताना सामान्यांची तारांबळ. वाहन चालकांचीही तारेवरची कसरत. बोळिन्स परिसरात पाणी साचल्यानं दुकानांमध्ये पाणी शिरलं. व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान. 1 फूट पाण्यातून मार्ग काढताना रिक्षा चालक दुचाकी चालकांची चांगलीच तारांबळ. मुसळधार पावसामुळे नालासोपाऱ्यातले अनेक रस्ते पाण्यात गेलेत. श्रीप्रस्थ रस्ता, सेंट्रल पार्क, तुळींज, आचोळा भागामध्ये गुडघाभर पाणी साचलंय. तुळींज परिसरातल्या अनेक सोसायट्यांमध्येही पावसाचं पाणी साचलंय. मुसळधार पावसामुळे नालासोपारा स्टेशन परिसरामध्ये पाणी साठलं. नालासोपाऱ्यामध्ये रेल्वे ट्रॅकही पाण्याखाली गेले. आमदार राजन नाईक यांच्या कार्यालयाला पाण्यानं वेढा दिला. आमदार नाईक यांच्या कार्यालयाकडे जाणारे सर्व रस्ते पाण्याखाली गेलेत. नालासोपारा पश्चिम भागातल्या छेडानगरमध्ये सनसिटी नावाची वसाहत पाण्याखाली गेली आहे. परिसरातले जवळपास सर्व रस्ते पाण्याखाली आहेत. नालासोपाऱ्यातल्या आचोळे परिसरात रस्त्यावर पाणी साचलंय. साचलेल्या पाण्यातूनच वाहनधारकांना वाट काढावी लागली आहे.
चेंबूरमध्ये श्रीदेवी हॉटेल समोर झाड कोसळलं, यात 2 वाहनांचं नुकसान झालंय. दादरमध्ये रात्री 2:15 वाजता फुल मार्केट परिसरात झाड कोसळलं. ही दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली. माटुंगा परिसरातही झाड कोसळलं, यात 2 वाहनांचं नुकसान झालं. ठाण्यात खारेगाव नाक्यावर झाड कोसळलं, दुचाकी स्वार जखमी झाले. नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात एक जुनं झाड कोसळलं, यात 1 जण थोडक्यात वाचला. ही थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. नाशिकच्या पंडित कॉलनी परिसरातही झाड कोसळलं, यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. पुण्यात एसबी रोडवर झाड कोसळलं, यामुळे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांचं मोठं नुकसान झालं. यावेळी हॉस्पिटलची भिंतही कोसळली. साताऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यासमोरच गुलमोहरचं मोठं झाड कोसळलं. अमरावतीच्या मेळघाटच्या धारणी परतवाडा मार्गावरील घटांग परिसरात झाड रस्त्यावर कोसळलं.